चौथी मुंबई विकासाची मोठी स्वप्न, पण गेल्या 5 दिवसात वसई विरार नालासोपाऱ्यातील हजारो नागरिकांनी विकासाचा खरा चेहरा अनुभवलाय। मुसळधार पावसानं कंबरभर पाणी साचलं, दूध भाज्यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला, घरातील शौचालय तुंबली आणि जनजीवन अक्षरशः विस्कळीतही झालं। या संकटाच्या काळात नागरिकांनी निसर्गाचा तडाखा मुकाट्यानं सहन केला। मात्र अनेकांच्या मते लोकप्रतिनिधींची उपस्थिती फारशी जाणवलीच नाही। चौथ्या मुंबईचं स्वप्न दाखवलं जात असताना चौथ्या मुंबईकरांचं आयुष्य पाण्यातच गेलंय का? नियोजन कुठे कमी पडलं? जबाबदारी कुणाची? आणि यावर नेमके उपाय तरी काय? पाहुयात विशेष रिपोर्ट। पण जर बघितलं असाल तर एकीकडे चौथी मुंबई अर्थात पालघर जिल्ह्यामध्ये चौथी मुंबई होईल भविष्यात असं म्हटलं जातं। मात्र सध्या या चौथ्या मुंबईची काय दैना आहे? नालासोपारा परिसर आहे जिथून मी आता लाईव्ह देतोय, तो परिसर आहे नालासोपारा पश्चिमेतला, ज्या ठिकाणी आता देखील पाऊस थांबलेला आहे आणि अजूनही गुडघाभर पाणी या परिसरात साचलेलं आहे। अर्थात इथे आपण पाहिलं असाल तर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवणसारखं मोठं बंदर येत आहे, भविष्यात एअरपोर्ट इथे होऊ घातलेलं आहे। मात्र हे असताना चौथ्या मुंबईची घोषणा केलेली असताना या चौथ्या मुंबईचे हाल आपण दाखवू शकतो। अक्षरशः 4 ते 5 दिवस झालेत इथले नागरिक कामावर जाऊ शकलेले नाहीत आणि या ठिकाणी हा परिसर आहे, या ठिकाणी कालपर्यंत कमरे एवढं पाणी होतं, आता पाणी हळूहळू कमी झालंय, पाऊस कमी झालाय, त्यामुळे पाणी कमी दिसतंय। आपल्यासोबत इथले काही रहिवासी आहेत जे गेले अनेक वर्ष या ठिकाणी राहत आहेत। काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही किती दिवसांनी कामाला जाता? हम इधर ही रह रहे हैं। घर के अंदर 5-5 फुट 4-4 फुट पानी है और 100 मीटर के अंदर राजन नाइक एमएलए साहब का ऑफिस है। किसी को कुछ भी सुविधा नहीं है, सब लोग रिश्तेदार के लिए बच्चों को लेके जा रहे हैं, किसी को कुछ सुविधा नहीं। और अभी है ना जो महापौर भी है अभी है ना निकल रहे वगैरह, नगर सेवक भी अभी निकल रहे हैं बाहर। पहले पानी आने से पहले ही है ना व्यवस्था कर दी रहती तो आने की जरूरत ही नहीं रहती। हर साल यही हाल होता है, हर साल यही हाल होता है। अभी तक हम लोगों ने परिवर्तन भी किया, बीजेपी लाया तो भी कोई फर्क नहीं, और नगर पालिका में बहुजन विकास आघाड़ी आई तो भी कोई फर्क नहीं। जनता ऐसे ही मरती रहेगी। 50-50 लाख का फ्लैट लेके कोई इधर सुविधा नहीं है। 50-50 रुपए लेके ट्रैक्टर वगैरह लगाए हुआ, नगर पालिका से कोई सुविधा नहीं है आने जाने की। छोटे छोटे बच्चे देखो इधर घूम रहे हैं। नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही नालासोपारामध्ये राहणारे आहेत। कितने सालों से यहाँ पे रहते हो? मेरे को 20 साल हो गया। ऐसी परिस्थिति है? हाँ, ऐसे ही रहता है। 20 साल हो गया मेरे को, कम से कम ये रोड डेली का ऐसा ही है, तो हम लोग को ऐसा कोई दिक्कत नहीं है। हम तो ऐसे रोज झेलते हैं। रोज झेलते हो? हाँ। नक्कीच आपण नम्रता आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत जे इथे काम करायला मुंबईला जातात। काय सांगशील, दरवर्षीची अवस्था आहे? दरवर्षीची आम्ही गेले 20 वर्ष 10 वर्ष इथे राहतोय, पण परिस्थिती हीच आहे। कोणाला नगरसेवक किंवा स्थानिक आमदार आहेत त्यांना सुद्धा सांगून काही उपयोग होत नाही। पण आता ही वेटची जी पब्लिक आहे, सगळी भाजीपाला वगैरे काय जे वस्तू ज्या आहेत घरात अत्यावश्यक लागणाऱ्या त्या आणण्यासाठी वेस्टवरनं सर्व ईस्टला जात आहेत। माझ्या बाजूला जी जेसीपी आहे त्या जेसीपीतून लोकांना पाणी आता पुरवलं जात आहे। अर्थात ही अवस्था काल 5 दिवसापासून खरं तर आहे। आपण कुठे घेऊन चाललाय पाणी? बिल्डिंग मध्ये पाणी घेऊन चाललो, पाणी प्यासाठी नाही म्हणून हवेवरून आणलं पाणी प्यासाठी। तिकडला 100 रुपयाला एक बॉक्स। हा, आमच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही घ्यायला गेलो। ते काही